विधवा महिलांची विटंबना करणे किंवा इंटरकास्ट मॅरेज करणे किंवा कमी जास्त लेखणे ह्या पद्धती समाजाने बंद केल्या पाहिजे। पतीच्या निधनानंतर महिलेची विटंबना करण्याच्या अमानुष प्रथेविरुद्ध तरुणीचा एल्गार। काशी कापडी समाजातल्या कोमलनं जात पंचायती विरुद्ध पुकारलं बंड। IBN लोकमतवर कोमलचा लढा। गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच होणार रब्बी जिल्ह्याचा आढावा। सोलापूरमधल्या परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत होणार निर्णय, एकनाथ खडसेंनी केलं स्पष्ट। आत्महत्या करणार नाही, करू देणार नाही, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा नवीन वर्षाचा संकल्प। नववर्ष नवा संकल्प, छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर यावा याकरता गडकिल्ल्यांची दुरुस्ती करण्याचा सिंधुदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीचा संकल्प। अमरावतीत रंगतय शोध मराठी मनाचा हे संमेलन। माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंची प्रकट मुलाखत। अभिनेते आणि साहित्यिकांची कार्यक्रमाला उपस्थिती। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या गावाकडच्या बातम्या, ग्रामीण भागामधल्या बातम्या आपण पाहणार आहोत या बुलेटिनमध्ये। पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मान खाली घालायला लावणाऱ्या अनेक घटना घडतायत। त्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज अनेकदा दाबून टाकला जातोय। अशीच एक घटना घडली आहे पुण्यामध्ये। काशी कापडी समाजाच्या कोमल वर्दे या तरुणीनं आपल्या जातपंचायती विरोधात आवाज उठवलाय आणि याची शिक्षा म्हणून तिला बहिष्कृत करण्यात आलाय। आईपासून तिला दूर व्हावं लागलंय। कोमल वर्दे हिचे वडील शंकर मोतीराम वाटमकर यांचं गेल्या गुरुवारी पुण्यामध्ये निधन झालंय। पतीच्या निधनानंतर त्या महिलेला म्हणजे त्या विधवेला तूप लावून पतीसोबत प्रेतासोबत आंघोळ घातली जाते। इतकंच नाही तर तिला 10व्या दिवशी संपूर्ण अंधाऱ्या खोलीत दिवसभर डांबून ठेवलं जातंय। तिचं कुणीही तोंड पाहायचं नाही, अशा अनेक अघोरी गोष्टी केल्या जात आहेत आणि याच विरोधात कोमलनं आवाज उठवला। पण काशी कापडी समाजाच्या पुण्यातले पंच सुनील गादेकर, शंकर वाडेकर, शरद भिंगारे, नारायण आंदेकर, दीपक वाडेकर, दीपक वर्देकर, चंद्रकांत पालकर, भोलानाथ वाटमकर आणि महेंद्र वाटमकर या 9 पंचांनी तिच्या आईला मुलगी हवी की पंच हवेत असा सवाल उपस्थित केला। याचाच दबाव आल्यामुळे आईनं पंच हवेत म्हणून सांगितलं आणि कोमलला वडिलांचं अंत्यदर्शन न घेता परतावं लागलं। वडील गेले त्यामुळे वडीलही दुरावले आणि आईने सुद्धा या मुलीला दूर केलं, त्यामुळे कोमलने हा आवाज उठवलेला आहे। कोमलनं मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांकडे तक्रार केलेली आहे। तसंच फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदवलेली आहे। काय घडलं नेमकं 24 डिसेंबरला? 24 डिसेंबरला पहाटे 1 वाजता माझ्या वडिलांचं निधन झालं। त्यावेळेस मला फोन आल्यावर मी पुण्यात ताबडतोब गेले। तर त्यावेळेस माझ्या आईकडे मी बघितलं, वडील तर दवाखान्यातच होते फ्रीजरला, पण माझ्या आईकडे मी गेले असता आम्ही रडारडी झाले। पण आईला मी एक विचार मांडला की ज्या सावित्रीबाई फुलेच्या गावात आपण राहतो त्या गावात आपण एक वेगळा इतिहास करू की ज्या आपल्या समाजात जी चालीरीती आहे, पतीच्या निधनानंतर केली जातेली जी पद्धत आहे ती पद्धत आपण मोडीत काढूया, ती बंद करूया। तर आईचं आणि बहिणीचं मी सजेशन घेतलं। त्यांनी मला म्हणे ठीक आहे हे तू कर, पण 4 लोकांचा पंचांचा विचार घे। म्हणजे एक्झॅक्टली 4 पंचांचा विचार घे। आईने तुम्हाला पाठिंबा दिला, बहिणींनी पाठिंबा दिला, पण पंचांनी काय केलं नेमकं? मी जेव्हा दिवसभरात हे कृत्य चालू होतं, म्हणजे जोपर्यंत वडिलांची डेड बॉडी येत नव्हती तोपर्यंत वातावरण इतकं तंग केलं होतं नातेवाईकांनी, काही समाजकंटक लोकांनी की हे चुकीचं करतीये ती म्हणून म्हटलं ठीक आहे, मला पंचांपर्यंत जाऊ द्या, 4 पंचांना विचारू द्यात की ही पद्धत बंद करा, की आपण आतापासून हे नको करायला। हे माझ्या आईच्या एकटीच्या बाबतीत नाही तर समाजातील इतर महिलांच्या बाबतीत सुद्धा हे असंच घडतं, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। ह्यासाठी मी त्यांना भीक मागितली अक्षरशः पंचांकडे, जेव्हा विचारायला सुद्धा नाही आले। पण त्यावेळेस माझे मिस्टर दीपक वर्दे हे एक प्रांतिक सदस्य म्हणून पंचांना रिक्वेस्ट केले की माझ्या एक्झॅक्टली तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला साथ दिली, तुम्ही पंचांकडे गेले, तुम्ही पंचांपुढे पदर पसरला, पंचांपुढे भीक मागितली,
पण मग पंचांनी नेमकी काय भूमिका घेतली? पंचांनी भूमिका म्हणजे ऑलरेडी पहिले काय भूमिका घेतली, आईला म्हणे हे सगळं वातावरण बघताना की तुम्हाला मुलगी पाहिजे का पंच पाहिजे. तर त्यावेळेस वडिलांचा अंत्यविधी करायचा आहे. आई माझी तिथे बळी जाते हे मला दिसतंय, आईच्या भावना दिसतात, कारण की ती आज सुद्धा माझ्यासाठी लक्ष्मी आहे. तिच्या भावना मी दुखवू शकत नाही, कारण की तिला त्या समाजात राहायचंय. माझ्या अजून एका बहिणीचं लग्न व्हायचंय. समाजाच्या विरोधात जर मी गेले तर ह्या बहिणीचं पण लग्न बहिणीला कोण करेल, किंवा समाजात आपल्याला जागा भेटेल का. म्हणून आईनी मला ठुकरून समाजाला पत्करलं. आणि वास्तविकता IBN लोकमतने मला आज जगाच्या समोर आमच्या ह्या समाजाचा घाणेरडा चेहरा जेव्हा समोर आणण्याची संधी दिली, त्याबद्दल मी IBN लोकमतचे मनापासून आभार मानते. आणि तुमच्यामुळे आज माझी तुटलेली आई ही मला परत भेटेल, माझी बहीण आणि माझं कुटुंब भेटेल. माझे वडील तर गेलेत, पण माझी आई दुरावलेली ह्या समाजामुळे फक्त माझी आई मला भेटली. आणि ही पद्धत, प्रथा आणि घाणेरड्या चालीरीती सगळे बंद झाले ना, तर हा लढा मला खरंच जिंकल्यासारखा होईल. आणि त्या सावित्रीबाई फुलेंना मला म्हणजे त्यांच्यामुळे आज मी इथे उभी आहे. खरंच त्यावेळेस त्यांना माझा मानवंदना राहील की हे सावित्रीबाई फुलेच्या महाराष्ट्रात मी सुखरूप आहे आणि सुरक्षित आहे. आम्ही एवढं सांगू शकतो, जागल्याच्या भूमिकेतनं काम करणं हे फक्त काम नाही, ही आमची खरोखर भूमिका आणि नैतिकता आहे. पुरोगामी महाराष्ट्राचं विदारक सत्य अजून दुसरं कोणतं असावं? महाराष्ट्र पुढारतोय, महाराष्ट्र मोठा होतोय, महाराष्ट्र देशात प्रगतीपथावर 1 नंबरवर आहे. पण अजूनही आपण जाती, धर्मी, रूढी, परंपरा याच्या जोखडामध्ये कसे अडकलो आहोत हेच जाणवत आहे. लढा त्यांनी सुरू केलाय. साथ आम्ही देणार आणि साथ तुम्ही आम्ही सगळ्यांनीच द्यायची आहे, कारण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल भास्करसह प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक. जसं आमचे प्रतिनिधी म्हणाले की कोमलचा लढा हा तिचा एकटीचा लढा नाहीये, तर तो तुमच्या आमच्या सगळ्यांचा लढा आहे. अशा सगळ्या चालीरीती खरं तर महाराष्ट्रातनं निघून गेल्या पाहिजेत, पुसून टाकल्या गेल्या पाहिजेत. आणि त्याचाच प्रयत्न कोमलच्या साथीनं आम्हीही सगळे करतो आहोत, अर्थातच तुमच्या सगळ्यांच्या जोडीनेच. पुढची बातमी परभणीची आहे. परभणीमधून महत्त्वाची बातमी येते. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका शेतकऱ्याच्या मुलीनं आत्महत्या केलेली आहे. सोनपेठ तालुक्यातल्या वाघलगाव इथली ही घटना आहे. लग्नाच्या चिंतेनं विषप्राशन करून तिनं आयुष्य संपवलंय. तिच्या वडिलांच्या डोक्यावरची स्वतःची लग्नाची चिंता मिटावी यासाठी म्हणून तिने विषप्राशन केलंय आणि आपलं आयुष्य संपवलंय. वडिलांची कितीतरी एकराची शेती आहे, मात्र ती ओसाड पडली आहे. त्यातनं काही पीक येत नाही, त्यामुळे हाताला पैसा लागत नाही. घरात 2 वेळच्या जेवणाची भ्रांत. या सगळ्या परिस्थितीमध्ये अजून आपल्या लग्नाचा भार नको म्हणून शेतकऱ्याच्या मुलीनं नववर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वतःचं आयुष्य संपवलंय. तिने विष प्यायलंय आणि आपली आयुष्याची जीवनयात्रा संपवली आहे. BSc संगणकशास्त्राच्या 2य वर्षामध्ये ती शिकत होती. सोनपेठ तालुक्यातल्या वाघलगाव इथली ही घटना आहे. नववर्षाचा संकल्प करणं हे काही नवीन नाही, पण मराठवाड्यातल्या काही शेतकऱ्यांनी एक अतिशय आणि स्तुत्य असा संकल्प केलाय. आम्ही दुष्काळाशी 2 हात करणार, आत्महत्या करणार नाही आणि इतरांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करू असा संकल्प या शेतकऱ्यांनी केलाय. गेल्या वर्षीही पाऊस चांगला झाला नाही, यावर्षीही दुष्काळाचं सावट आहे. पण या परिस्थितीत यांनी हा संकल्प करणं ही अतिशय कौतुकाची बाब आहे. माझ्यासोबत अन्नदाता ग्रुप आहे ग्रामीण भागातला, दुष्काळी मराठवाड्यातला, आणि त्यांचा एक अनोखा संकल्प त्यांनी केलेला आहे की त्यांच्या ग्रुपमधील शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि त्यांच्या ग्रुपमधील सदस्य इतर गावांमध्ये जाऊन कुणालाही आत्महत्या करू देणार नाही. अशा पद्धतीचा हा एक चांगला संकल्प आहे. जयाजीराव सूर्यवंशी आहेत संघटनेचे अध्यक्ष. जयाजीराव, मला एक सांगा, हा संकल्प का आहे? नाही, आता आत्महत्येने काही प्रश्न मिटत नाहीयेत. आत्महत्या केल्यानंतर पाठीमागच्या ज्या माझ्या भगिनी शिल्लक राहतात किंवा जे मुलं राहतात त्यांचे आम्ही आता हाल पाहतोय. त्यांच्याकडे इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की याच्यातून पुरुष मुक्त होतो पण स्त्रीच्या अंगावर सगळा बोजा पडतो. म्हणून आम्ही आता संकल्प केलेला आहे की शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही पाहिजे, आता लढलं पाहिजे. संकल्प तुला का आवडलेला? गेल्या वर्षी म्हणजे 2015ला आत्महत्याची आकडेवारी जर बघितली तर अंगाला काटा येणार आहे. आणि ह्या आत्महत्यातून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले. मला असं वाटलंय की 2016 मध्ये ही कुठेतरी आकडेवारी कमी व्हावं, म्हणून मी आज या नवीन वर्षाचा हा संकल्प घेतोय की माझ्या परिसरात, माझ्या अन्य काही ठिकाणी जे आत्महत्यास प्रवृत्त होऊ शकतील किंवा त्यांच्या मनात कुठेतरी विचार जुटतोय त्यांना मी यातून सावध करणार, त्यांना एक मानसिक आधार देणार का आत्महत्या करू नका. केल्यानंतर परिवाराची हेळणा होती, म्हणून हे प्रबोधन करणं जरुरी. आत्महत्या केल्यानं कोणाचं कर्ज मिटत नाही, कोणाची काही भरपाई होत नाही. हे विनाकारण आपल्याला जन्माला आले त्यावेळेस मरण येऊन त्याच वेळेस मरावे, ही संकल्पना आहे. आत्महत्या करणार नाही आणि दुसऱ्याला बी सांगणार आहे. 10 लोक कमीत कमी ग्रुपमध्ये करू
आणि सगळ्याला सांगू की आत्महत्या करू नका सगळ्या शेतकऱ्याला. कर्जमाफी द्यायला पाहिजे होती, परंतु ती कर्जमाफी देत नाही. म्हणून आज आम्ही नवीन वर्ष संकल्प असा करत आहोत की कुठेतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे. ती आत्महत्या केल्यानंतर त्या समाजाची, त्या कुटुंबाची किती वाताहत होतंय आणि त्या आत्महत्येमुळं आजूबाजूच्या परिसरावर त्याचा परिणाम होतोय. म्हणून आम्ही आज संकल्प करत आहोत. एकंदरीत आपण बघू शकतो मराठवाड्यामध्ये अशा संकल्पाची खरंच गरज आहे. कारण आत्महत्या केल्यानंतर त्या कुटुंबाची कर्जाच्या ओझ्याखालून मुक्तता होत नाही. तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुमची पत्नी असेल किंवा मुलगा असेल त्यांच्यावर तो ओझा तसाच राहतो. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद. सरत्या वर्षाला निरोप देताना यवतमाळमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी नागरिकांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमस्थळी बाहेर आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाच्या व्यथा मांडणारे फलक लावण्यात आले होते. या फलकावरील मजकुराचं वाचन करत अनेकांच्या डोळ्यात अश्रू येताना पाहायला मिळत होते. विवंचना आहे शेतकऱ्याच्या. अजून काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत, मात्र घेतोय ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत. लातूर जिल्ह्यातल्या औसा शहराला महिन्यातून एकदा पाणी पुरवठा होतो. साहजिकच आहे, पाणी भरायला ही अशी गर्दी होणारच. पाणी टंचाईसोबतच रस्ते नाल्याचे मूलभूत प्रश्न सुद्धा औसा नगरपालिकेने मार्गी लावलेले नाहीत. मात्र प्रशासनाचं लक्ष आहे ते सिटी हायटेक करण्यावर. लाखोंचा चुरडा करत नगरपालिकेने शहराला मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्यायला पाणी नाही आणि वायफाय कशाला, त्यावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. एकूणच ही मोफत अशी योजना ही औसा नगरपालिकेने राबवलेली आहे. तसेच या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शहरात आज एक नवीन अशी क्रांती या ठिकाणी नपाच्या माध्यमातून झालेली आहे आणि भविष्यात अजून काही बातम्या पाहूया, मात्र त्याआधी ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. अमरावतीमध्ये जागतिक मराठी अकादमीच्या वतीनं शोध मराठी मनाचा हे 2 दिवसाचं संमेलन सुरू झालेलं आहे. संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावेळी विक्रम गोखले, साहित्यिक रामदास फुटाणे, देशविदेशातले कर्तृत्ववान मराठी जन सुद्धा या संमेलनाला हजर आहे. दुसऱ्या सत्रात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रकट मुलाखत विक्रम गोखले, रामदास फुटाणे आणि IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी घेतली. त्यातले काही क्षण. राजकारणात राहूनही चिरतरुण राहणं कसं शक्य नाही. याचं उत्तर अजून मला कळलेलंच नाहीये. कारण मी आता लोकांना मुद्दाम सांगतो की माझं वय हे असं आहे, 75 मध्ये गेलो म्हणून. बरेचसे माझे मित्र म्हणतात की तुम्ही सांगू नका असं. ते सांगितल्यामुळे काही धोका नसतो असं. चिरतरुण राहण्याचं कारण असं की जीवनातलं जे आनंद आहे ते मी लुटण्याचा प्रयत्न करतो. साहित्य वाचतो, कविता वाचतो, नाटकं पाहतो, सिनेमा पाहतो. मी मगाशीच सांगितलं की मी एक साधा मंत्री असताना दौऱ्यावरून येत असताना त्या रस्त्यावर नागपूरला रस्त्यावर मुलं बसलेली होती. तुटका फुटका डबा आणि मटकं तुटकं आणि ते सुरेख वाजत होती आणि गाणं म्हणत होती. अशात सुद्धा मी रमून जातो. मी माझ्या इकडे कब्रस्तान आहे सोलापूरला, तर मला माहिती नव्हतं, पण एकाने सांगितलं मला, ओ कब्रस्तान में बडा अच्छा गझल गाता है. मी गेलो त्याच्याकडे आणि त्या कब्रस्तानामध्ये तरी गझल गायलेली होती. तर हे असा जीवनाचा आनंद मी लुटत असतो. काय बिघडत नाही आपल्याला. थोडस गेला आपली सत्ता वगैरे असते, पण आताच्या परिस्थितीमध्ये मला जाता येत नाही, त्याचं दुःख आहे. कारण कुठेही सिनेमागृहामध्ये जाऊन बसता येत नाही.
हेही दुःख आहे. पण जी मैफिल रंगायची, सुरेश भट आले की आम्हाला एवढा आनंद व्हायचा. ते दिसायला आपलं कसं होते माहिती आहे तुम्हाला. वाटल्यानंतर त्यांना बघितल्यानंतर वाटायचे की हा काय कविता मोकळ्या केसात माझ्या तुझीवाला बनतो म्हणणार. तर असा पण तासन तास त्यांच्याबरोबर ते श्रीरामचंद्र दोघे ते बोलायला लागले की खूप मजा यायची. मी तर बऱ्याच वेळेस अब्दुल हलीम जाफर खान सतारवादक, ते माझे मित्र आहेत, त्यांना आणून बसवत असते. मला रात्र अशा या मैफिलीत मजा यायची. कविता, गाणी वगैरे. आणि मग तुमच्यासारखे सगळे विचारवंत जेव्हा एकत्रित येतात त्यांच्यामध्ये मी रमून जातो. आपलं काय चुकत असेल, आपल्या पॉलिसीत चुकत असेल. मुख्यमंत्री असताना मी बऱ्याच वेळेस असं केलंय. असा एक ग्रुप होता माझ्याकडे, मी नावं सांगत नाही आता. ते माझं काय चुकत असेल तर तुम्ही मला करेक्ट करा म्हणून सांगितलं. काय बिघडलं? आपल्याला सगळ्याच गोष्टी सत्तेवर असताना येत नाही. तुम्ही दिल्लीत ज्यावेळेस होतात काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी असताना त्यावेळेस मी तुम्हाला बघितलं होतं. तुमच्या उत्तर प्रदेशातले दौरे 92 आणि नंतर 98 ते 2002. त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षात दिसली होती ती म्हणजे प्रियांका गांधी, राहुल गांधी शिंदे अंकल म्हणून तुमच्या मागे असायचे. आणि त्यावेळेसच्या सगळ्या राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये तुमचा महत्वाचा वाटा होता. या तिथून सुरू म्हणजे तिथून तुमच्या नेतृत्वाला जी एक चढती कमान लावली होती ती दिल्लीच्या राजकारणामध्ये. तर सातत्याने असं म्हटलं जातं की मराठी माणूस दिल्लीच्या राजकारणात टिकत नाही. दिल्लीमध्ये एक गोष्ट सातत्याने ऐकायला मिळायची की तुम मराठों ने हम पे राज किया पर तुम यहाँ पे टिके नाही. आणि त्याच्या उलट तुम्ही तिथे काम करताना दिसायचे. तर यामागचं रहस्य काय? तर एक मगाशी प्रश्न जो विचारला होता की इंग्रजी तिथं बोलणं वगैरे. कारण मी सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात असतानाच ते महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये कुणी हिंदीमध्ये मला प्रश्न विचारले की मी हिंदीमध्ये बोलायचा, कुणी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले. हिंदीतला एक किस्सा आहे की आपल्याकडचे एक अत्यंत महत्वाचे नेते जेव्हा बोलायला उभे राहिले होते आणि ते म्हणाले अध्यक्ष महाराज, आणि अख्खं संसद हसायला लागली. नाही होतं असं बऱ्याच वेळेस होतं. पण आपण आपल्या भाषेमध्ये बोलतो पण त्यामध्ये काय चुकीचं असं मला वाटत नाही. अध्यक्ष महोदयजी असं म्हणतातच ना ते. पण आपण घाबरतो. मगाशी ते म्हणाले ना आपण घाबरण्याचं कारण नाही. ठोकून देतो ऐसा की यू हॅव टू कम्युनिकेट. तुम्हाला जे काय म्हणायचं आहे त्या न घाबरता कम्युनिकेट करून जायचं. बऱ्याच वेळेस आपली लोक एक टिंगल करत असतात. आज 1 जानेवारी नववर्षाचा पहिला दिवस आहे. आजच्या दिवशी पुण्याजवळील कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखो भीमसैनिक येत असतात. या विजयस्तंभाला एक ऐतिहासिक महत्त्वही आहे. 1818 साली म्हणजेच सुमारे 200 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ब्रिटिश सैन्यातल्या महार रेजिमेंटनं सामाजिक विषमता निर्माण करणाऱ्या पेशव्यांचा पाडाव केला होता. पेशव्यांबरोबर झालेल्या लढाईत महारांना यश मिळालं आणि तेव्हा शूद्र म्हणून हिणवल्या जाणाऱ्या दलित अत्याचाराला आळा बसायला सुरुवात झाली होती. त्या लढाईमध्ये अनेक महार सैनिक शहीद झाले होते. त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा इथं हा विजयस्तंभ उभारला गेला होता. त्याच विजयस्तंभाला सलामी देण्याकरता हे भीमसैनिक इथं दरवर्षी जमतात. तर या होत्या गावाकडच्या बातम्या. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.